जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस मी किती वेळेस पाठीमागं लागत होतो आजोबाची, पण आजोबा मला काही बाजाराला घेऊन जात नव्हते. आता वेळ अशी आलेली होती की आजोबा स्वतःहून मला चल बाजाराला म्हणायचे, पण मी त्यांना घेऊन जात नव्हतो. थोड्या वेळ तर मग झाली आमच्या दोघांची. नंतर तळतळून ते मला म्हटले 500 रुपयाचं पेट्रोल टाकतो भाऊ, पण मला घेऊन चल. म्हटलं बरं चला मग जाऊ. तर मग मी फायनली त्यांना बाजारमध्ये घेऊन आलो आणि म्हटलं आता मला इथं सोडा आणि तुम्ही बाजार करून आणा. तर ते आले बाजार वगैरे करून त्यांचा घेऊन. मग नंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही घरी चला लवकर, म्हटलं मला मित्रांचा कॉल येतोय. तर ते म्हटलं चल बरं. मग तर घरी जाता जाता आम्हाला दिंडी भेटली आणि दिंडीत जाता जाता मी नाना लगेच प्रश्न विचारला, नाना तुम्ही कधी गेलता का म्हणलं वारीला. नाना म्हणले नाही राव आम्ही कधीच नाही गेलो, आमच्या नशिबाच नाही. म्हटलं नशिबाला काय लागत आहे, आपण जाऊ म्हटलं पुढे वर्षी येतं का. ते म्हणलं ठीक आहे तू म्हणसन तर जाऊ आपण. तर नाना बाजार घेऊन आले होते, त्याच्यामुळे आमच्या आजीचे चेहरे होते एवढं हसू होतं की तेवढं कधीच नव्हतं बघितलं मी आतापर्यंत. कारण भाजीपाला काही नसल्यामुळे त्या आजीला काय स्वयंपाक करा ते समजत नाही, त्याच्यावर नाना फायनली आज भाजीपाला घेऊन आलेली होती. तर रामराम मंडळी, मी मित्रांचा लडका नील. मग लावला पोरांना फोन आणि म्हटलं आता चला आपल्याला खेळायला जायचं. मी फक्त खेळाच्या नावाखाली करून निघतो आणि ते जाऊन बसतो. तसं आजचं वातावरण पावसाचं झालेलं होतं, पण इथून मागं पण भरपूर वेळ झालेलं होतं. म्हटलं चला जाऊन ते म्हटलं दररोजच म्हटलं, पण आजचा आमचा अंदाज चुकीचा ठरणं असं कधी वाटलंच नव्हतं. गेलो शाळेमध्ये आणि झालंय सुरू. दादूच म्हणत होतं 1 नंबर झाला आणि अक्षूकडे जाऊन म्हटलं तुमचं काय व्यक्त आहे ते करा म्हटलं. ते म्हटलं आता काय वाटोळं झालंय. वरती ढगं फक्त बघितले तर डोळ्याला दिसते एवढेच होते आणि पाऊस अख्खा गावभर झालेला होता. आम्हाला म्हणलं एकदम ओके झालेलं आहे. तर म्हटलं यांच्या टीमचं काय आता. टीम म्हणली काय नाही, आम्हाला ते बॅटी बिटी घ्यायचं त्यांनी घरी निघून जायचं. या बारकेला म्हणलं तुला काय करायचंय. ते म्हणले चेंडू आता जपून ठेवतो आणि उद्याच्याला काम आहे. मला म्हटलं चोर नको ठेवू, मला सांग म्हटलं कुठे ठेवायचं. हे दोघं शांततेत उभं राहून सगळ्यांची मज्जा बघत होते, कोण कुठं पळतंय काय करतंय. दादू वाडे फक्त खाना कोणा करत होता. या डोक्याला टेन्शन करत होता. मग 1-2 फोटो एडिटिंग झाले असते, घरी थांबलो असतो बरं झालं असतं. बांब्या म्हणला आता काय करू, मला नको घे व्हिडिओ मध्ये, मला घरच्याने बघितलं मला परत येऊन देणार नाही. बांब्याचं एक तर मारण आलं होतं आणि बाळू तिकून जोराचा पळत येत होता. पोरांच्या एवढ्या पळापळी झालेल्या होत्या आणि कोणाला तर त्याच्यामध्ये एवढा राग आला होता की आता त्याच्या टंपाला कोणत्या लाद घातली होती. तेवढे ते 2 कार्यकर्त्याच्या काय डोक्यात आलं काय म्हणले राम्या वर्षभर कोंबड्या तोडतो, याला पहिला पाऊस आहे याच्या स्वच्छ धुवून काढू म्हणले. राम्याला काय उच्चालन घेतला ना पाण्यामध्ये, मग डायरेक्ट उचलून अशा ठिकाणी नेला का नेमकी पत्र्याच्या दारी खाली धरला. वरून डायरेक्ट पाणी खालीपर्यंत जाऊ तर त्याला काढाच नाही साईडला. आमच्याकडे काय असे कार्यकर्ते पण येतं. पाऊस आला म्हणून काय झालं डायरेक्ट पबजी लावून टाकले लगेच. म्हणले ते नाही ते हे पण इथं थांबायचं नाही म्हणले. पोरं क्रिकेट खेळायला आले होते, पण काही टायमामध्ये तिथं त्यांचं स्पीचचं नाही का डायरेक्ट स्विमिंग पूल होऊन गेला होता. डापकडे डोपकडे रेंदरून त्यांनी सगळे भरले होते, बेंडके वाढायला लागले होते. म्हटलं आता निघा घराकडे. कोणी गाड्याने काही काट्या कुपाट्याने आपल्या रस्त्याने निघले घराकडे. अक्षू आपल्या गाडीकडे गेला ना, अक्षू म्हटलं आपली गाडी काढून निघू. म्हटलं जाऊ टेन्शन नको आपण. तर कसा आपला मिनी ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या अकाउंटला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.